नमस्कार. कुठून आले आपण? आम्ही भीमाशंकर आलो. भीमाशंकरवरून निगडाळे भीमाशंकर, आंबेगाव तालुका. आंबेगाव तालुका. या ठिकाणी काय येण्याचं मुख्य कारण काय तुमचं? आम्ही देवराम लांडे साहेबांच्या प्रचारासाठी या ठिकाणी आलेलो आहेत. आमची भीमाशंकरला ओळख झाली होती त्यांच्यासोबत, त्यांचं नावही ऐकलं आहे. आणि आमचं असं एकच म्हणणं आहे की देवराम लांडे साहेबांना हा चांगला चान्स भेटलेला आहे आणि पूर्ण आदिवासी समाज त्यांच्या पाठीमागे आहेच. आणि सर्वांच्या डोक्यात जे काही गैरसमज असतील ते सर्वांनी दूर करून साहेबांना पुढे नेण्याचं काम करायचंय. सगळ्या लोकांनी पाठिंबा द्यायचा हीच आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. तुम्ही देवराम लांडेंच्या प्रचारासाठी आलेला आहात, तर कसं काय नियोजन आहे तुमचं एकंदरीत? आम्ही स्वखर्चाने सगळं हे करून आलेलो आहे. आम्ही आणि 4-5 दिवस इथे राहणार आहोत आणि जो काही साहेबांची सभा वगैरे असणार त्यात आम्ही पूर्णपणे आमचा सहभाग असणार आहे. आणि आमचे राहण्याची वगैरे व्यवस्था आम्ही स्वतः टेंट वगैरे सर्व काही आणलेलं आहे. आम्ही स्वखर्चातून इथं आलेलो आहे. हा, म्हणजे तुम्ही सर्व साहित्य घेऊन आलात का? सगळं सर्व साहित्य घेऊन आलेलो आहे. समाजाला एकच म्हणणं आहे का साहेबांना संधी द्या. साहेबांना चांगली संधी भेटलेली आहे. आदिवासी समाजाला एक चांगला मोठा माणूस मिळाला आहे, तर त्याला सगळ्यांनी सपोर्ट करा. फक्त हीच आमची इच्छा आहे. हा आमदार निवडून आल्यावर हा माणूस फक्त आपल्या जुन्नर तालुका किंवा आंबेगाव तालुका ह्यासाठी नाही, तर हा पूर्ण पुणे जिल्हा आदिवासी समाजासाठी लढणारा एक चांगला माणूस भेटणार आहे. आपल्याला सगळ्यांनी फक्त त्यांच्यासाठी मदत करायची आणि त्यांच्या प्रचारात सगळ्यांनी सहभागी व्हायचे. दादा, आपण काय सांगाल? साहेबांच्या मागे 100% आहेत. आम्ही मित्रमंडळाच्या वतीने आम्ही सगळे आलेले आहोत भीमाशंकरवरून साहेबांना सपोर्ट देण्यासाठी, साहेबांच्या मागे उभे राहण्यासाठी, साहेबांना रात्रंदिवस मदत करण्यासाठी, प्रचारासाठी आलेले आहोत. भीमाशंकर इथून. आपलं गाव कोणतं? भीमाशंकर. प्रॉपर भीमाशंकर. भीमाशंकरवाले आम्ही. ओके. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.